तर मित्रांनो हा जो दगड आहे हा चिरा ह्याला आम्ही असा कोरून ठेवला आहे बघा इथं मधोमध. कोरण्याचं कारण म्हणजे हाच दगड आहे ह्याचीच पूजा होणार आहे उद्या, म्हणजे ज्यावेळी मोर्चाचा दगड बसवणार त्यावेळी. तर ह्याला मोर्चाचा दगड बोलतात. याच्यामध्ये 7 प्रकारचं धान्य वगैरे जे काय आहे ते सगळं शेवाळ वगैरे ते याच्यामध्ये सगळं टाकणार. तर त्यासाठी हा मस्तपैकी कोरून वगैरे ठेवलेलं आहे. या दगडाची पूजा होणार जिथे बसवणार तिथे, आणि याची एकदा पूजा वगैरे झाली की घर कंप्लीट होईपर्यंत इथे दिवाही दाखवायची, आपल्याला दिवा दाखवायचा आहे. म्हणजे संध्याकाळची नेहमी बत्ती लावायची इथे. नमस्कार मित्रांनो, प्रशांत रुमाल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे. मित्रांनो सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी आलो आहे आमच्या नवीन कंपाऊंडच्या इथे, नवीन जागेच्या इथे. कालपासून आम्ही काम चालू केलेले दगडी फोडायचे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आम्ही कालपर्यंत किती दगड फोडले आणि किती दगड साईडला लावून ठेवले ते. म्हणजे कसं आहे माहिती आहे मित्रांनो, हे बघा जे राहिलेलं होतं ना काम पेंडिंग, ते आम्ही कालपासून सुरुवात केलेलं आहे. तर हे जे दगड आहेत नाही बघा, हे दगड हे फोडायचे होते, बाकी तेवढे सगळे मी फोडून घेतलेले आहे बघा. आणि हे एवढा ढीग, याच्यावरती अजून एक जुना ढीग होता तो आम्ही साईडला केलेला आहे. आणि हा कालचा ढीग आहे, अर्धा ढीग तिकडे टाकलेला आहे. तर हे बघा हा जो ढीग आहे हा इथलाच ढीग आहे. इथले दगड बारीक करून इथे साईडला लावलेले, कारण चौतारा घातल्यानंतर भरीला हा दगड आपल्याला जवळ पडेल, लांब पडणार नाही, त्यासाठी हा जवळ असा टाकून ठेवलेला आहे बघा. पूर्ण असा ढीग मारलेला आहे दगडांचा, दिवाळाला चिकटवून लावलेला आहे पूर्ण. तर आज पण कामगार आहेत. आता किती कामगार येतात आज काय माहिती नाही, 4-5 जण होते आय थिंक, दोघे तरी येतील, कारण हे पूर्ण दगड आज उचलायचे आहेत. तर भावांनो, आजच्या आणि उद्याच्या इरडीमध्ये म्हणजे हाफ डेमध्ये हे मला दगड उचलून कंप्लीट साईडला ठेवायचे, ह्या साईडला किंवा असे खाली तरी. कारण जे घराचं प्लॅन आहे ना ते मित्रांनो ह्या जागेमध्ये आहे. हे बघा हा जो टेक आहे, या टेकावरती असं घर घ्यायचं आहे. त्याच्यामुळे सर्व पहिला आराखडा करावा लागणार. त्यासाठी हे जे दगड आहेत ना, हे सगळं स्क्रॅप हे मला आज कसंही करून आज आणि उद्या अर्ध्या दिवसामध्ये, आजचा फुल दिवस आणि उद्याचा अर्धा दिवस, या 1.5 दिवसामध्ये मला पूर्ण कंप्लीट करायचं, साफ करायची ही जागा. कारण मग कामगार आले घर बांधायला की त्यांना कुठल्या गोष्टीची अडचण नको, त्यामुळे हे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. आणि हे जे दगड आहेत हे ठेवायचे, कारण उंची आली की हे सगळे आतमध्ये जाईल. आणि हा जो दगड आहे ना मित्रांनो, हा मोठा दगड आहे, ह्याला चिनी आणि घाणाने फोडून घ्यायचे आहेत, कारण खूप मोठे मोठे दगड फोडलेले आहेत अजून, आणि ते कसे बारीक केले तसे थोडेसे बारीक करायचे आहेत. आणि दुसरं काम म्हणजे थोडंसं अजून दगड काढायचे राहिलेले आहेत ह्या लाईनीमध्ये, जी मी लाईन मारली होती की इथून आपल्याला हे दगड काढायचे आहेत. ते बघा हे एवढं मला काढायचं होतं, तर त्याच्यामध्ये हे सगळं काढलं आहे इथपर्यंत, हे सगळं काढलं आहे काल. आणि हे जे दगड आहेत, हे 2 दगड हे काढायचे आहेत, हे अजून 2 दगड काढायचे आहेत. मग हे सगळे दगड काढायचं झालं मग. तर मित्रांनो हा जो राहिले आहेत हे, हा मधला गॅप, हा इथला एक दगड काढायचे आहेत, बाकी ते फोडायचे आहेत. बाकी काय ते दगड फोडायची गरज नाही, कारण ते आतमध्ये दबून जातील त्याच्यामध्ये. तर मित्रांनो अजून चिरे आलेले नाहीत आपले, कारण मी 1000 चिऱ्याची ऑर्डर दिलेली होती. तर चिरे आज येणार असं बोलले आहेत. तर बघूया, आपले हे पहिले उरलेले चिरे होते ते आहेत बाकी. आणि ही उरलेली गिरीट, हा जो गिरीट आहे हा उरलेला पहिला जो कंपाऊंडसाठी आणलेला हा गिरीट आहे राहिलेला आहे. आणि ते 15 पिशवे वाळू राहिलेली आहे. हे जी अशी वाळू होती ना सफेदवाली वाळू, ती 15 पिशवीमध्ये पॅक करून ठेवलेली आहेत. तर हे जे आहे गिरीट आहे, आता दुसरा जो लोड मागवला आहे मी, फुल लोड मागवला आहे 3 ब्रशचा, तो इथेच टाकून घ्यायचं जमा करून ह्याच गिरीटवरती. तर इथे थोडंसं असं खाली बॅनर वगैरे टाकेन ह्याच्यामध्ये आणि त्याच्यावर ओतून घेईन. तर मित्रांनो हे मोठे मोठे दगड अजून फोडायचे आहेत. तर मित्रांनो मी 2 दिवसापूर्वी 30 सिमेंटच्या पिशव्या मागवतल्या राजापूरवरून. तर ह्या पिशव्या अशा ढाकून ठेवल्या, याच्यावरती दव पडू नये, कारण तसं दव पडतो आहे त्याच्यामुळे ते सिमेंट खूप जपावं लागतं. त्याला हवा नाही लागली पाहिजे, पाणी नाही लागलं म्हणजे दवाचं पाणी वगैरे लागलं नाही त्या पाहिजे, त्यासाठी हे असं काळ्या कागदामध्ये असं पूर्ण दिवाळाला लावून असे 30 पिशव्या ढाकून ठेवलेल्या आहेत.
तर भावानो आज जे 1000 दगड येणार आहेत, चिरे बोलतो त्याला आपण, ते चिरे 1000मधले अर्धे तरी मला इथे उतरवायचे आहेत, अर्धे तिकडे उतरवायचे आहेत. कारण इथे बांधायचं म्हटलं इथे त्यांना जवळ पडेल दगड न्यायला आणि काम पण फास्ट होईल. त्यासाठी इथे दगड टाकायचे आहेत. आणि ॲक्च्युली मला दगड जवळजवळ घराला जो बजेट आहे दगडाचा तो 3000चा दगड आहेत. 3000 दगड मला कंपल्सरी लागणार आहेत, असं एक बजेट आहे कामगार लोकांनी दिलेला. तर आता इथे ठेवायला तशी जागा नाही, अडचण आहे, रोड टच आहे, त्यामुळे असे आपण थप्पी मारू शकत नाही. तर त्याने म्हणजे कसे 1000 दगड असे मागवायचे, जशी जागा खाली होत जाईल तसं जसे दगड मागवत जाणार, एकदम असं स्टॉक करणार नाही आहे. तरी 3000चं टार्गेट आहे दगडांचं. तर ड्रम वगैरे आणून ठेवलेत पाण्याला, हे 2 आहेत. अजून एक मोठी टाकी आणायची, अजून एक मोठा ड्रम आणायचं आहे. आणि मग बघूया आता पाणी कसं आणायचं आहे इथून, कारण इथे आमच्या बाजूला एक विहीर आहे, विहिरीतूनच पाणी घ्यायचं आहे. बघूया आता मोटर टाकून घ्यायचं आहे का कसं घ्यायचं ते अजून प्लॅन झालेलं नाही. तर मित्रांनो, मी बोललो होतो 1000 चिरे यायचं बाकी आहेत म्हणून. ॲक्च्युली 1000 चिरे काय त्याने आणले नाहीत, 1000मधले 300 आणून टाकलेत, अजून 700 चिरे बाकी आहेत. म्हणजे मी पहिली ट्रिप बोललो होतो त्याला 1000 चिरेचे टाकायला, तर ते अजून आले नाहीत. आणि बघा गिरीट येऊन पडली आहे, हा फुल एक लोड आहे, 11,000 म्हणजे 10,800चा हा एक लोड आहे, फुल लोड. आणि ही सफेद वाळू हा पण एक फुल लोड आहे 16,000चा. तर मित्रांनो, ॲक्च्युली आज गुरुवार आहे आणि आज संकष्टी, आज गुरुवार चांगला दिवस होता म्हणून मी प्लॅन केला होता की आज भूमिपूजन करून घ्यायचं, म्हणजे मूर्ताचा दगड पूजायचा. तर सगळं ओके झालं होतं. ॲक्च्युली सामान विमान सगळं घेऊन आलो आहे मी, आणि भाटाने पण टाईम दिला होता 9:30चा. तर ॲक्च्युली असा एक प्रॉब्लेम झाला की आमच्याच गावात एकाला मुलगा झाला, त्यामुळे सुवेर आला, आणि सुवेर आल्यामुळे आम्हाला तो 3 दिवसाचा आहे. तर तो मी 3 दिवस म्हणजे असं शुभकार्य काय करू शकत नाही, त्यासाठी 3 दिवसानंतर मी हे सगळं करू शकतो. म्हणून मग आता 3 दिवसानंतर म्हणजे 7 किंवा 8 तारीखला मला मूर्ताचा दगड म्हणजेच भूमिपूजन करून घ्यायचे आहे. तर ॲक्च्युली सगळं तयारी झाली होती, पण अचानक असं झाल्यामुळे अचानक हे सगळं कॅन्सल झालं. तर ॲक्च्युली कालच आम्ही घराची आखणी वगैरे करून घेतलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो, मी घराची जे काय आराखडा आहे, कशा पद्धतीने बांधायचं घर, हॉल कुठे, बेडरूम कुठे, देवाचा रूम कुठे, याचं असं एक आखणी मारून ठेवली आहे आम्ही काल संध्याकाळी. तर हे बघा, ॲक्च्युली हे बघा, हे समोर दिसतंय ना, हे असं हे व्हाईट आले हे पट्टे मारून ठेवलेले आहेत. हे असं समोर हे जे हॉल आहे, आणि ह्या राईट साईडला 2 बेडरूम आहेत, हा एक आणि हा एक. हे असं ना 15 बाय 15चे 15 बाय 14 असं काहीतरी आहे ते, असे 2 बेडरूम इकडे. हे 16चा हॉल आहे. हा बॅक साईडला हे बघा लांबच्या लांब असा हा इकडे किचन ठेवलेलं आहे. आणि हा जो पाचचा भाग आहे, हा दगडी वगैरे लावलेला, हा बांधापासून इकडे चूल आणि इकडे संडास बाथरूम असं प्लॅन केलेलं आहे. तर ॲक्च्युली हा जो आहे हा देवाचा रूम आहे हा, आणि हा एक बेडरूम आहे, असं आखणी करून ठेवलेली आहे. तर बघू आता मूर्ताचा दगड पूजून वगैरे झाला की हे घर बांधायला सुरुवात करणार आहे आम्ही. त्यासाठी आपल्याला अजून 3 दिवस थांबायचं आहे. मग आता हे जे बारीक बारीक दगड होते हे सगळे उचलून आम्ही असे लावले आहे बघा, सगळे इकडे असं सगळं साफ करून घेतलं. इकडे असे मोठे मोठे दगड होते, ते सगळे दगड तोडून टाकले, फोडून टाकले, आणि असे सगळे बांधाच्या बाजूला लावून टाकले तिकडे. कारण हेच आहे ना, ही भर आपल्याला जमिनीत गाडायची आहे इथे, म्हणजे सगळं लेवलला होऊन जाईल, म्हणून जवळपास ठेवून दिलेलं ते. तर मित्रांनो, या सगळे झाडं वगैरे क्लीन केलेले आहेत, पण 2 झाडं आम्ही सावलीसाठी ठेवली होती, ती पण आता आपल्याला तिथे गेट येणार, त्यासाठी ती 2 झाडं कुंभियाची झाडं आहेत, ती तोडायची आहेत. ते आता भिक्या आणि वसंतदादा आणि अभि असे आगे तिघेजणं असे ती 2 झाडं तोडत आहेत. मला दाखवतो मी, हे बघा, हे बघा, हे जुने चिरे आहेत ना, तिथे ही 2 कुंभियाची झाडं होती, याचं झाडं तोडून टाकतो. कारण हे समोरचं जे कंपाऊंड घालायचं आहे आपल्याला, त्यासाठी हा जो गेट आहे हा इथे येईल, आणि ते अडचण येत आहेत, त्याच्यामुळे हे जे 2 कुंभियाची झाडं आहेत ती तोडायची आहेत. आणि ते आता काम चालू आहे. आता ते जरा खाली दगड वगैरे आहेत चिरे, ते साईडला गेल्यानंतर हे झाड तोडायला भेटेल.
मी काय प्रयत्न करतोय. बैल आहे. तर मित्रांनो आमच्या वाडीमध्ये बघा एक मस्त पॉवरफुल बैल आहे, एकदम झुजाला फुल तयार झालेला आहे. दिवाकर धुमाळ, मंगेश धुमाळ यांचा हा बैल आहे. मी तुम्हाला दाखवतोय समोरून. बघा एक ताड बैल आहे एकदम, आणि एकदम झुजकट आहे. तर भावानो आमचं काम आटपलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे कुदळीला आणि कुऱ्हाडीला आणि फावड्याला. दांडे पाहिजेत, दांडे बाद झाले त्याचे, ते दांडे तोडायला आम्ही चाललो आहे. बांबूचे दांडे, बेताच्या काठीचे, कारण सुके दांडे लागणार. ओले दांडे तोडले तर ते मग असे आळतात नाही, परत तो मग लूज होतो दांडा कुदळीचा. त्यासाठी तो कुदळ, कुऱ्हाड आणि फावड्यासाठी दांडे काळा तोडायला आता आम्ही चाललो आहे. तर मित्रांनो आम्ही 3 बांबू तोडलेत, काट्या कुदळीला, फावड्याला आणि कुऱ्हाडीला. मित्रांनो तुम्हाला दाखवतो आहे बघा, असे 3 बांबू तोडलेत. मस्त आहेत, एकदम भरीव बांबू लागतात. हे बघा भरीव आहेत सगळे. आणि 3 काट्या तोडल्यात छोट्या, मस्त वेगळी. तर मित्रांनो आता आमचं बरंच काम वगैरे झालं आहे. तर आता आम्ही दुपारनंतर आता इथे काम करणार नाही. तर मी, भिक्या, अभि आणि वसंतदादा आता आम्ही जाणार आहे दुपारनंतर खेकडी पकडायला परत व्हाळामध्ये, धाकट्या बाजाराला. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.